नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण निसर्ग संवर्धनाविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण शेवटी याच माहितीवर आधारित 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. चला तर मग सुरुवात करूया. 28 जुलै हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे निसर्गाचे महत्त्व समाजाला पटवून देणे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकामध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, अन्नधान्य, औषधी वनस्पती, जंगल, नद्या तसेच विविध प्राणी पक्षी या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळतात. त्यामुळे निसर्ग हा आपला खरा जीवनदाता आहे. परंतु आज वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लास्टिकचा अतिवापर, पाण्याचा अपव्यय आणि जंगलातील आगी यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. परिणामी पृथ्वीचे तापमान वाढत आहे. यालाच जागतिक तापमानवाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात. यामुळे दुष्काळ, पूर, अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटा अशा नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थी म्हणून आपणही निसर्ग संवर्धनासाठी अनेक चांगल्या सवयी अंगीकारू शकतो. प्रत्येकाने दरवर्षी किमान 1 झाड लावून त्याचे संगोपन करावे. पाणी व विजेची बचत करावी. प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करावे. शाळा, घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा. पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी आणि सर्व सजीवावर प्रेम करावे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? एक मोठे झाड दरवर्षी शेकडो किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि आपल्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन देते. म्हणूनच झाडांना पृथ्वीची फुफ्फुसे असेही म्हटले जाते. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, तर 28 जुलै हा जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या विशेष दिनानिमित्त आपण सर्वजण असा संकल्प करूया. मी निसर्गावर प्रेम करीन, पर्यावरणाचे संरक्षण करीन, झाडे लावीन आणि जगवीन, पाण्याची बचत करीन, स्वच्छ, सुंदर आणि हरित भारत घडविण्यासाठी सदैव प्रयत्न करीन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला नक्की कळवा हं. आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया. पहिला प्रश्न: जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 28 जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. दुसरा प्रश्न: जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. प्रश्न तिसरा: प्राणवायू म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. प्रश्न चौथा: आपला खरा जीवनदाता कोण आहे?
बरोबर उत्तर आहे निसर्ग हा आपला खरा जीवनदाता आहे. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न. जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढण्याच्या प्रक्रियेला जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात. वरील सर्व माहिती विविध विश्वसनीय इंटरनेट स्रोतावरून संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.